एका व्यक्तीने 40 लिटर दुधात 10 लिटर पाणी टाकले आणि दुसऱ्या 60 लिटर दुधात 20 लिटर पाणी टाकले, तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती? आता सुरुवातीला 40 अधिक 10 50, बरोबर आहे. 40 अधिक 10 हे 50 लिटर मिश्रण आहे. ह्या 50 मध्ये किती लिटर दूध आहे? 40 लिटर दूध आहे, बरोबर आहे. ह्या 50 लिटर मिश्रणात 40 लिटर दूध आहे, म्हणजे इथे किती? 4:5 प्रमाण आहे दूध आणि पाण्याचं, बरोबर आहे. दूध आणि पाण्याचं प्रमाण, बरोबर. एकूण मिश्रणात इथे 40 लिटर दूध आहे आणि हे दुसरं मिश्रण आहे 60 लिटर, त्याच्यामध्ये 20 लिटर काय केलेलं आहे? पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एकूण 80 लिटरचं मिश्रण आहे. या 80 लिटर मध्ये 60 लिटर दूध आहे. 80 लिटर मध्ये 60 लिटर दूध आहे. मग इथे किती राहतं? या शून्याला शून्य गेला, 2-6 2-4 8 3:4 प्रमाण आहे. लक्षात येते? तिथे संपूर्ण मिश्रणात दुधाचं प्रमाण 3:4 आणि इथे 4:5. आता दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती? आता पाहायचं इकडे 4:5 आणि 3:4 ह्या दोन्ही मिश्रणात. आता हे अशा पद्धतीने 4:5 भागिले 3:4. आता भागिले म्हणजेच उलटून गुणले होतं, म्हणजे 4:5 गुणले 4:3 भागिले म्हणजे उलटून गुणले होणार. हे 4 वर जाणार आणि खाली 3 येणार. आता राहतात का इथे? इथे काटछाट कुठेच होत नाहीये. जिथे कट होईल तिथे घालवायचं गुणाकार असला तर. मग 4 चोक 16 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 16:15 तयार होणाऱ्या नवीन मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती येणार आहे? 16:15. 16:15 ऑप्शन नंबर 1 अशा पद्धतीचं आपल्याला करायचं.